नमस्कार. मी सौ शैलजा जतकर. श्री रामायणावरील प्रवचने आपण श्रवण करीत आहोत. दिवस 9, भाग 1. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती. धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती. धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती, धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती. धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती. धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती. धन्य ती अयोध्या धन्य तेथीचे जन, धन्य तेथीचे जन. धन्य सूर्यवंश तेथे राम निधान, धन्य सूर्यवंश तेथे राम निधान. धन्य दशरथ धन्य कौसल्या माता, धन्य कौसल्या माता. धन्य ते वसिष्ठ ज्यांची राघवी सत्ता, धन्य ते वसिष्ठ ज्यांची राघवी सत्ता. धन्य ते वानर ज्यासी राम कृपाळू, ज्यासी राम कृपाळू. धन्य रामदास त्याचे नाम निर्मळू, धन्य रामदास त्याचे नाम निर्मळू. धन्य राजा राम धन्य जानकी सती, धन्य जानकी सती. धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती, धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. रामायणाचा सांगोपांग अभ्यास श्रोतेहो अनेकांनी केलेला आहे. त्यापैकी काही नावं या ठिकाणी नमूद करावीशी वाटतात. तेवढे जरी आपण अभ्यासले तरी बऱ्याच गोष्टी आपल्याला यातील समजतील. परमपूज्य पांडुरंग शास्त्रींचे वाल्मिकी रामायण, पूजनीय पांडुरंग शास्त्रींचे दशावतार, दिग्विजय कुसुमताई साठेंचे, तर ध्वजदंड नरेंद्र सिनकर यांचे. रामायणातील शाप आणि वरदान श्रीपाद रघुनाथ भिडे, तर गोने दांडेकर लिखित रामायण. वंदनीय बाळशास्त्री हरिदासांचे वाल्मिकी रामायण, त्यातही त्यांचे रामपंचायतन हे फार महत्त्वाचे. श्रीधर कवींचा रामविजय खूपच सुरेख आहे. तर पंडित महादेव शास्त्री जोशींचे सांगोपांग श्रीरामचरित्र, यामध्ये श्रीरामांचे स्वभाव व वैशिष्ट्य सांगताना खानदानी पुरुष आपला राग पौरुषत्व स्त्रियांच्या समोर प्रकट करत नाहीत. मोठं रूप घ्या नाहीतर छोटं, कार्यसिद्धी होणं महत्त्वाचं, हा विचार यातून मांडलेला आहे. हनुमंताच्या बद्दल बोलताना हनुमंताने लंका जाळून दहशत निर्माण केली. रामांनी दगड टाकला, रामाने ज्याला सोडला तो बुडणारच. सेनापतीला संयम आणि समयसूचकता असावी लागते. नेता कुणाला म्हणावे, तर सगळ्यांना बरोबर नेतो तो. आपला एवढा पराक्रमी सौभाग्यशील पती, त्याच्या विरहाने सीता व्याकुळ झाली होती. पण रावणाच्या राज्यात तिला शोधायचे कसे, हे काम सेनापती रामचंद्रांचा सेवक हनुमंताने अगदी अचूक केलेले आहे. देठापासून तुटलेलं फूल कसं दिसेल, तशी सीता दिसत होती. म्लान वदन मुखी राम नाम. स्त्रियांच्या ठिकाणी शारीरिक शक्ती कमी आहे, पण वाणीचे सामर्थ्य जबरदस्त आहे. सोन्याच्या लंकेचं रक्षण करणारी एक स्त्रीच होती. त्यासाठीच प्रयत्नपूर्वक परिश्रमपूर्वक योजनाबद्ध रीतीने कार्याची सुरुवात करायला हवी. हे आपल्याला रामायणातून शिकायला मिळते.
प्रयत्न करताना तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंतांचे. त्यांचे आशीर्वाद असायलाच हवेत, तरच कोणत्याही कामात यश मिळेल. यासाठी भगवंतांचं नामस्मरण सदैव असायला हवं. माळा ओढा, एकेका मण्याने प्रपंचातील लक्ष कमी करा आणि मेरुमणी गाठायचा आहे. मनाचा, विचाराचा, विवेकाचा सेतू बांधायचा आहे. अशी साधना साधक करू लागला तर श्रीराम नक्कीच प्रसन्न होतील. देवसुद्धा प्रबलांना सहाय्य करतो, दुर्बलांना नाही. तेव्हा प्रयत्न करायला हवेत. परमेश्वर पाठीशी आहेच. रामाला हृदयात ठेवलं तर बाकी कशाचीच कमतरता उरणार नाही. शाळेत मुलांच्या मनावर रामराज्याचे संस्कार व्हायला हवेत, तरच रामराज्य येईल. रामाचे पितृप्रेम, मातृप्रेम, बंधुप्रेम, अनुशासन, सुग्रीवाचा, भूगोलाचा पूर्ण अभ्यास आहे. आणि यासाठी पूजनीय श्रीधर स्वामींचा हरिविजय ग्रंथ अभ्यासायला असा हवा. त्यामध्ये त्यांनी परिपूर्ण धर्माची व्याख्या करताना धर्म, भक्ती, अध्यात्म हे असावेच हे निवेदन केले. ते पुढे म्हणतात, प्रत्येक व्यक्तीला एक धर्म आहे. जसे की पत्नी धर्म, पती धर्म, मातृधर्म, समाजधर्म, तरच राष्ट्र उन्नत होईल. पातिव्रत्य कमकुवत नकोय, गडकऱ्यांची सिंधू नकोय. सरबत करताना लिंबू अधिक साखर आपली गोडी न सोडता दोन्हीही जसे एकरूप होतात, तसेच पतीपत्नीने संसारात एकरूप व्हावे. हिंदू म्हणून जगायचे असेल तर अष्टभुजाच व्हायला हवे. जागे होण्यासाठी रामायणाचा अभ्यास करायचा आहे. जे जे काही पवित्र महन मंगल नाम ते कल्याणाचे कल्याण करणारे राम नाम. राम कैवल्यदानी, मोक्ष देणारा. रामाचं नाम आराम देणारे. एक राम तीन काम. राकाराचारे मात्रेण मुख निर्याती पातकम. पुनः प्रवेश संदेहात मकर अस्तु कपाटवत. राम या दोनच मात्रांनी तोंड उघडतं, त्यानं पोटातील पाप निघून जातं. म म्हणल्यावर ती पोटात राहण्याची अजिबात शक्यता नसते. र म्हणताच मुखद्वार उघडते. म म्हणताच कपाट बंद होते. संदेह मिटतो असा या वरील श्लोकाचा अर्थ आहे. राम या तत्वाची रचना पुण्य संचय करायचा आहे. राम कहो राजा राम कहो, भूल न जाना, नहीं तो फिर पछताना पडेगा. राम नामाचं अखंड पाथेय शिदोरी आपल्याला मिळाली आहे. प्रवासाला निघताना आपल्याला केवढी तयारी करावी लागते. मग मोक्ष प्रवासाची तर विशेष तयारी करायला हवी. ती तयारी करायची म्हणजे काय करायचं? पाप नाहीसं करून पुण्य संचय करायचा. पण मग हे रामनाम कधी घ्यावे? तर वामन पंडित म्हणतात त्याप्रमाणे, अहो येता जाता कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता घास घेता, घरी दारी बाहेरी, अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी, भगवत चिंतन करी. एक क्षण त्यांनी रिकामा ठेवलेला नाही. झोपेत सुद्धा राम नामच ऐकू आले पाहिजे. कलियुगात तर भगवंतांची प्राप्ती करून घेण्याचे राम नामस्मरण हे एकमेव सहज सुलभ साधन संतांनी आपल्याला सांगितलेले. श्री गोंदवलेकर महाराज तर नामयोगी होते. त्यांनी स्वतः आयुष्यभर राम नाम घेतले आणि लोकांना राम नाम दिले. गोंदावल्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर दोनच शब्दात मी असं म्हणेन, एक
रामनाम आणि दुसरे अन्नदान. शक्तीने राज्य मिळतात, पण ती टिकवण्यासाठी रामनामच घ्यावं लागतं. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना एका भक्ताने विचारले, महाराज, तुम्हाला श्रीराम भेटले का? त्यांनी तुम्हाला दर्शन दिले का? इतकेच काय तर श्रीराम तुमच्याशी बोलतात असंही तुम्ही म्हणता. आम्हाला सांगा, आपण कसे साधन केले, कोणते साधन केले, तसा धडा मी गिरवेन, म्हणजे मला राम भेटेल. महाराजांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर लोटला. महाराज म्हणाले, प्रश्न छान विचारलास, भाग्यवान आहेस. ऐक, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि. यापेक्षा मी वेगळं काहीच करत नाही. मनाला विषयच रामस्मरण, एवढाच. वाणीने त्याचेच गुणगान, बोलायचे तर रामाविषयीच. परा पश्यंती मध्यमा वैखरी राम, बाकी काहीच नाही. संपूर्ण देह रामाला अर्पण, साष्टांग नमस्कार, दास्य, जीवे त्याच्याशी ऐक्य पावतो, त्याला शरण जातो. माझ्या जीवाला रामरूपच करण्याचा प्रयत्न करतो. अशी राममय वृत्ती झाली. त्यामुळे याची देही, याची डोळा, याची क्षणी मोक्ष प्राप्त होतो. सर्व कर्मांचा प्रारब्ध हा संकल्प आहे. योग्य विवेकाने संकल्प करावा. यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद हवेतच हवेत. असं हे श्रीराम नाम आपण अगदी अंतःकरणापासून श्रद्धेने घेतलं पाहिजे. असो, आता पुढे आपण आपल्या रामायण प्रवचनांकडे वळूया. सीतेने हनुमंताकडून रामाला निरोप दिलेला आहे. तिने दिलेला चूडामणी घेऊन हनुमान निघाला. श्रीरामांचा विश्वास हनुमंताने सार्थ केलेला आहे. सीता शोधाचे वेळी त्याने 4 अलौकिक गुण प्रकट केलेत. धैर्य, प्रसंगवधान, विवेक आणि दक्षता. शौर्य, पराक्रम हा तर त्याचा स्थायी भावच होता. वाल्मिकी रामायणात हनुमंत हा एक माणूसच आहे असे म्हणले आहे. पंडित सातवळेकरांनी संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगताना त्यांच्या पुच्छ या युद्ध प्रसंगात उल्लेख आलेल्या शेपटीचे स्पष्टीकरण केलेले. युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात होताना रामचंद्र सुग्रीवाला सांगतात की आम्ही 7 जण सोडून तुम्ही सर्वजण वानर वेश धारण करा. श्रोते हो, इथं वेश हा शब्द स्पष्टपणे रामांच्या तोंडी त्या ठिकाणी आलेला आहे. वेश म्हणजे हा बाह्य पोशाख आहे. वानरांच्या युद्ध पद्धतीत 3 आयुधे आहेत: गदा, धनुष्य आणि पाश. एका खांद्याला धनुष्य, एका हातात गदा, मग पाश कुठे ठेवणार? त्यामुळे हे लोक कमरेला 20-25 फूट लांबीचा चांबडी पट्टा गुंडाळीत असत, म्हणजेच पाश. तो चटकन काढून घेता यावा म्हणून त्याला सुरगाठ मारून त्याचे मोठे टोक पाठीमागं लोंबकळत असे. या पाशाचा युद्धात फार उपयोग होत असे आणि म्हणूनच वानरगण एखाद्या भूषणाप्रमाणे ते पुच्छ सुशोभित करून ठेवीत असत. या पाशाच्या मदतीने जवळ आलेल्या शत्रूला दूर फेकणे आणि द्वंद्वामध्ये दूर गेलेल्या शत्रूला जवळ खेचणे ही कामे वानर मोठ्या कौशल्याने करीत असत. यावरून हनुमंताचे पुच्छ हे त्याच्या शरीराचा अवयव नसून ते त्याचे एक आयुध होते हे आपल्या लक्षात आले असेल. आता सीतेच्या सांगण्याप्रमाणे हनुमंत फळे लागलेल्या वृक्षाजवळ आला.
परंतु केवळ क्षुधा क्षमन एवढाच विचार त्याच्या मनात आलेला नाहीये. तर तो काय विचार करतोय हे आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 9 भाग 2. आत्ता आपण बघितलं, सीतेच्या सांगण्याप्रमाणे हनुमंत फळे लागलेल्या वृक्षाजवळ आलाय. पण केवळ क्षुधा क्षमन हाच विचार त्याच्या मनात नाहीये. तर सीतेच्या मुक्ततेसाठी आम्हाला या राज्यावर चाल करून यावे लागणार आहे. तेव्हा या राज्याची जास्तीत जास्त माहिती करून घेतली पाहिजे असा विचार त्याने केला. आणि म्हणून रावणाचे मांडलिक, मंत्री, सेनापती हे सर्व मला पाहता आले पाहिजेत. त्यांची शस्त्रास्त्रे, युद्ध पद्धती यांचे ज्ञान झाले पाहिजे. पण हे घडावे कसे? यासाठी काहीतरी घोर अपराध करून सेवक आपल्याला रावणासमोर नेतील असे केले पाहिजे. श्रोते हो, इथे आपल्याला हनुमंताच्या चाणाक्ष बुद्धीची चमक दिसून येते. सीता आहे एवढेच सांगकाम्याप्रमाणे पाहून तो परत गेलेला नाहीये, तर लंका नगरीतील लोकांची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. खाण्यासाठी फळे तोडण्याच्या निमित्ताने हनुमंताने उपवनाच्या सुरक्षा रक्षकाचे स्वतःकडे लक्ष वेधून घेतले. त्याच्याशी युद्ध सुरू करून काही जणांना मारले. अर्थातच ही वार्ता रावणाच्या कानी गेली. त्याने आपल्या अक्ष नावाच्या मुलाला बंदोबस्तासाठी पाठवले. पण हनुमंताने त्याचा युद्धात वध केला. धनवान आणि गर्विष्ठ राक्षसांसाठी पराक्रम दाखवायलाच हवा, म्हणून हनुमंताने साम, दाम, दंड, भेद या 4 उपायांपैकी दंड हाच मार्ग निवडला. त्याने अशोकवन उद्ध्वस्त केले. 80,000 सेवकांचा वध केला. चैत्य प्रासाद मोडला. प्रहस्त पुत्र जंबुमालीचा वध केला. रावणाच्या 7 सेनापतींचा वध केला. रावण पुत्र अक्षाला नरकात पाठवले. राक्षसांच्या मनात भीती निर्माण केली. ही बातमी कळताच रावणाने आपला महापराक्रमी, शस्त्रास्त्र विद्येत निपुण असा इंद्रजित नावाचा पुत्र हनुमंताला शासन करण्यासाठी पाठवला. तो येताच हनुमंत मनात म्हणाला, आपले काम झाले. हनुमंतावर आपल्या बाणवर्षावाचा काहीच परिणाम होत नाही. हनुमंत अवध्य आहे असे लक्षात येताच इंद्रजिताने हनुमंताला ब्रह्मास्त्राने बद्ध केले. वास्तविक हनुमंत कोणत्याच अस्त्राने बद्ध होऊ शकत नाही. त्याने तसा वर प्राप्त करून घेतलेला होता. पण तरीही इंद्राने आपण बद्धास्त्राने बद्ध झालो आहोत असे भासवले. इंद्रजिताला वाटले आपण याला हरवले. सेवकांच्या स्वाधीन करून हनुमंताला तो रावणाकडे निघून गेला. परंतु हनुमंताचा पराक्रम सेवकांनी पाहिलेला असल्याने ते घाबरू लागले. त्यांनी उपवनातील एका बळकट वेलीला हनुमंताला बांधून टाकले. पण एकाच झटक्यात त्या वेलीची बंधने तोडून हनुमंत ताडकन उठून लांब उडी मारून सुटून गेला. हनुमंत जो निघाला तो मोठ्या धीटपणे रावणाच्या दरबारात येऊन उभा राहिला. आणि हनुमंत सांगू लागला की तो अमित तेजस्वी श्रीरामांचा दूत असून राजा सुग्रीवाचा संदेश घेऊन आलेला आहे. या प्रसंगी हनुमानाने रावणाला केलेला उपदेश हा हनुमानाच्या मंत्रयुद्धाचाच भाग आहे. स्पष्ट वक्तेपणाचा नमुना आहे. हनुमंत म्हणाला, माझे धर्म आणि अर्थयुक्त हितकारक भाषण ऐकून घेतलेस तर रावणा,
तुला इहलोक आणि परलोक देखील लाभ मिळवून देतील. श्रीराम प्रभू अजिंक्य आहेत. ते राक्षस कुलाचा नाश करतील. लंकेचा विनाश होईल. सीतेचे हरण केलेस त्या अधर्माचे फळ तुला भोगावे लागेल. तुला धर्म अर्थ यांची तत्वे माहीत आहेत. तू श्रेष्ठ तपस्वी आहेस, म्हणून परस्त्रीला स्वतःच्या घरात बंदी करणे योग्य नाही. धर्माविरुद्ध कार्य केलेस तर अनर्थ होतो. तू बुद्धिमान आहेस, कर्त्याचा नाश होतो हे तुला माहीत आहे, तेव्हा असे करू नकोस. विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे हनुमंताच्या नीती विवेकपूर्ण भाषणाचा रावणावर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्याने शिक्षा म्हणून त्याचे पुच्छ पेटवून दिले. लंकेच्या चौकामध्ये हेर म्हणून त्याची हेटाळणी केली. हनुमंताला अग्निदेव व वायुदेव यांच्या कृपेमुळे काही त्रास झाला नाही. त्यानंतर हनुमंताने सर्व बंधने तोडून प्रचंड रूप घेऊन जळत्या शेपटी सकट उंच उड्डाण केले. रक्षकांना ठार मारले. सर्वत्र आगी लावल्या. लंकेची जाळपोळ करीत तो निघाला. यामुळे लंकेत गोंधळ माजला. इकडे तिकडे फिरून झाल्यावर आपले पुच्छ सागरात जाऊन विझवले आणि सीतेचा निरोप घेऊन पुनश्च सागर उल्लंघून हनुमंत वानर सेनेकडे परतला. श्रीरामांकडे येऊन त्याने सर्व हकीकत सांगितली. लंकेची सर्व माहिती सांगितली आणि सीतेने दिलेला चूडामणी रामांच्या हाती दिला. तो मणी दृष्टीस पडताच मिश्र भावनांनी रामांचे हृदय उचंबळून आले. सीतेचा शोध लागला म्हणून आनंद झाला, पण तितकेच दुःख तिच्या स्थितीचे वर्णन ऐकून झाले. हनुमंताने समग्र लंका वृत्तांत श्रीराम आणि सुग्रीव यांना कथन केला, पण त्यात कुठेही आत्मप्रौढी आत्मस्तुती नाही. बरं, हनुमंत फक्त एवढेच म्हणाला, देवी दृष्टीच पडली. खरोखरच हनुमंताच्या या विनयशीलतेला प्रणाम. श्रीरामांनी हनुमंताच्या या महान कार्याचे कौतुक केले आहे. ते म्हणतात, अमर्याद सागर ओलांडून सुरक्षित लंकेवर आक्रमण करणे असंभव होते, परंतु हनुमानाने स्वबळावर ते करून दाखवले. सीतेचा शोध लावला. एवढेच नाही तर राक्षसांना धडा शिकवून सुरक्षित जीवित परतून आला. जो सेवक स्वामीच्या दुष्कर कार्यपूर्तीबरोबर त्याला अनुरूप कार्य संपन्न करतो तो उत्तम सेवक आहे. अशा शब्दात हनुमंताचे श्रीरामांनी कौतुक केले. आपल्या अशा उत्तम सेवकाला हनुमंताला श्रीरामांनी प्रेमाने आलिंगन दिले. चूडामणी पाहून सीतेच्या आठवणीने रामांचे हृदय उचंबळून आले, परंतु स्वतःचे मन आवरून त्यांनी जवळच उभे असलेल्या सुग्रीवाला विचारले, आता पुढे काय? सुग्रीव म्हणाला, आपण एकदा सागरावर सेतू बांधा, मग लंका आपलीच आहे. समुद्रावर सेतू बांधला पाहिजे असे म्हणताच सर्व मंडळी सागर तीरावर आली. रामांनी सागराची प्रार्थना केली, पण तो मार्ग देईना. तेव्हा रामांनी धनुष्याला बाण लावला. त्यावेळेला सागर मनुष्य रूपाने हात जोडून त्यांच्या पुढे प्रकट झाला अशी कथा येते. याचा अर्थ इथे असा घ्यायचा की एकाग्र चित्ताने दृढ विश्वासाने निष्ठापूर्वक मनुष्य विचार करू लागला तर त्याच्या अंतःकरणाचा कौल त्याला मिळतो, दृष्टांत होतो. अंतःकरण आणि बुद्धी यांचे तादात्म्य साधले तर मनुष्य योग्य निर्णय घेऊ शकतो. याबरोबरच आपल्या कार्याची तळमळ असायला हवी, त्याविषयी निष्ठा असायला हवी.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वरावर नितांत श्रद्धा असायला हवी. आणि म्हणूनच श्रीराम हातात बाण घेऊन स्थिर चित्ताने उभे राहताच अंतःकरणातील जागृत झालेल्या परमेश्वराने त्यांना आदेश दिला की तुझ्या सैन्यातील नल नावाचा वानर वास्तुशास्त्रज्ञ आहे. तो सागरावर सेतू बांधू शकेल. नल नावाच्या वानराने विश्वकर्म्याजवळ वास्तुशास्त्राचे अध्ययन केलेले आहे. त्यामुळे त्याला सेतू बंधनाचे तंत्र अवगत आहे. विश्वकर्म्याचा पुत्र नल हा आपल्या वडिलांप्रमाणे शिल्पविद्येमध्ये संपन्न आहे असे समुद्राने सांगितले. या नलाने 5 दिवसात शतयोजने लांबीचा सेतू सागरावर बांधला. भारताच्या दक्षिण पूर्व किनाऱ्याला असलेल्या रामेश्वर पासून ते श्रीलंकेच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या मन्नार द्वीपापर्यंत दगडांनी बांधलेली एक लांब शृंखला आहे. श्रोते हो, जी आजही आकाशातून स्पष्ट दिसते. हा सेतू भारत आणि श्रीलंका येथील भूमीला जोडणारा होता. हा सेतू 30 किलोमीटर म्हणजे 18 मैल लांब आहे. या भागातील समुद्र सर्वात उथळ आहे. काही ठिकाणी केवळ 3 फुटापासून 30 फुटापर्यंत हे पात्र उथळ आहे. यामुळे इथून मोठमोठ्या जहाजांना ये जा करता येत नाही. असेही सांगतात की 15व्या शतकापर्यंत हा सेतू पायी चालत पार करता येण्यासारखा होता. परंतु वादळामुळे भूगर्भात उलथापालथ होऊन हा खोल झाला आहे. पण तरीही पूर्ण नामशेष झालेला नाही. मंदिरातील शिलालेखावरून 1480 साली आलेल्या चक्रीवादळापर्यंत हा सेतू समुद्राच्या पाण्याच्या वर होता याची माहिती मिळते. नल म्हणाला, होय, मी विश्वकर्म्याचा पुत्र आहे, पण मी विचारल्याशिवाय गुण सांगू शकत नाही. सेतुबंधनाची शक्ती माझ्यात आहे. आजच सर्व वानर हा पूल बांधायला आरंभ करू देत. यानंतर वानर हर्षित होऊन वनात घुसले. ते पर्वत काय होते, त्यामुळे त्यांनी अनेक वृक्ष व पर्वत तोडून ते समुद्रात टाकायला सुरुवात केली. काहींनी 100 योजनांची दोरी आणली आणि हत्तीसारख्या मोठ्या शिळा वानरांनी दोरी, मापदंड म्हणजे आजचे जणू काही JCB यांच्या साह्याने समुद्र तटी त्या आणल्या. पळापळ करणारे वानर दानवांसारखे दिसत होते. समुद्रात मोठे पहाड पडल्यावर प्रचंड आवाज होत होता. हत्तीसारखे महाकाय सर्व वानर मोठ्या उत्साहाने आणि जलद गतीने कामाला लागले. पहिल्या दिवशी 14 योजने, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22 आणि 5व्या दिवशी सुवेलांचलापर्यंत 23 योजने सेतू बांधून त्यांनी पूर्ण केला. हा सेतू समुद्रावर फारच सुरेख दिसत होता. देवता, गंधर्व, सिद्ध, महर्षिगण हे अद्भुत कृत्य पाहायला आकाशात गोळा झाले. 10 योजने रुंद आणि 100 योजने लांब असा पूल तयार झाला. समुद्राच्या वेणीप्रमाणे दिसणारा हा पूल सुंदर, समतल आणि सुसंबद्ध तयार झाला होता. 1000 करोड वानरांचे दल त्या पुलावरून पलीकडे पोहोचले. पूल तयार झाल्यावर त्याच्या रक्षणार्थ लंकेच्या बाजूला विभीषण हातात गदा घेऊन उभा होता. सुग्रीवाने श्रीरामांना म्हणाले, वीरवर, आपण हनुमंतांच्या खांद्यावर बसा आणि लक्ष्मण अंगदाच्या पाठीवर बसेल. हा सेतू खूप मोठा आहे. हे दोघे आकाशमार्गे तुम्हाला घेऊन जातील.
अशा प्रकारे ही प्रचंड वानर सेना सेतू पार करू लागली. त्यांचा आवाज इतका मोठा होता की त्यांच्या पुढे समुद्राचा आवाज सुद्धा ऐकू येईना. राम सेतू असलेल्या समुद्री भागात दिसत नाही. याचं कारण हा सेतू जमिनीशी काटकोनात काहीसा तिरपा लंकेला जोडला आहे. या पुढील भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 9, भाग 3. आता आपण बघितलं की हा समुद्री भागात रामसेतू काही ठिकाणी दिसत नाही, कारण हा जमिनीशी काटकोनात आणि काहीसा तिरपा असा लंकेला जोडलेला आहे. या सेतूवरून राम सुग्रीवांसह सर्व सैन्य सागर पार करून परतीराला आले. इथे त्रिपुराचल नावाचा पर्वत आहे. याच्या एका शिखरावर रावणाची लंका नगरी वसलेली आहे आणि याच पर्वताच्या दुसऱ्या शिखरावर रावणाचा पुत्र इंद्रजिताची निकुंभिला नगरी वसलेली आहे. या पर्वतावरच एक मोठे पठार आहे. त्याचे नाव सुवेलाचल. त्या ठिकाणी श्रीराम, सुग्रीव आणि त्यांचे सैन्य उतरले. रामांचे सैन्य सुवेलाचलावर उतरल्याची बातमी मिळताच रावणाचे हेर व सारण हे 2 हेर वानर वेश धारण करून रामांच्या सैन्यात येऊन मिसळले. रामांच्या बलाबलाचा अंदाज घ्यावा हा त्यांचा हेतू, पण ते फार काळ लपून राहू शकले नाहीत. वानरांनी त्यांना लगेचच पकडले आणि रामांच्या पुढे आणून उभे केले. रामचंद्रांनी त्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिले. रावणाकडे परत गेल्यावर त्यांनी रावणाला सांगितले, श्रीरामांसारख्या थोर पुरुषाशी आपण तह करावा हे उत्तम. सुवेलाचलावर श्रीराम व सुग्रीव एका उंच टेकडीवर चढून रावणाची लंका आहे तरी कशी हे पाहत होते. तर रामांचे सैन्य सुवेलाचलावर उतरले आहे. दुरून एकदा शत्रू सैन्यावर नजर टाकावी म्हणून रावण नगराच्या तटबंदीचे प्रवेशद्वार होते त्यावरील गोपुरावर उभा राहिला. राम आणि रावण दुरून एकमेकांचे निरीक्षण करीत होते. सुग्रीवाने रावणाला पाहिल्याबरोबर त्याचा क्रोध अनावर झाला आणि संतापाच्या भरात काही न सांगता सवरता त्याने एकदम रावणाकडे झेप घेतली आणि रावणाला जाऊन भिडला. बेसावध असल्याने रावणाचा मुकुट धुळीत पडला. थोडा वेळ दोघांचे द्वंद्व झाले आणि रावणाच्या हातातून निसटून सुग्रीव पुन्हा रामांजवळ आला. रामांना सुग्रीवाचे हे भलते धाडस मुळीच आवडले नाही. गंभीर स्वरात ते म्हणाले, सुग्रीवा, अविचारीपणाने तू स्वतःवर आणि आम्हा सर्वांवर केवढा गंभीर प्रसंग ओढवून आणलास याची कल्पना आहे का तुला? तू एकटाच जाऊन रावणाला भिडलास. तुझे काही बरे वाईट झाले असते तर आपण एवढे मोठे सैन्य घेऊन ज्या कामासाठी आलोत त्या सैन्याची काय गत झाली असती. सेनापतीला असा उतावीळपणा शोभत नाही. सेनापतीला संयम आणि समयसूचकता यांची नितांत गरज असते. तोच बेतालपणे वागायला लागला तर त्याचे अनुचर शिस्तीत वागणार नाहीत. सेनापती म्हणून तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ती ओळखून तू वागायला हवेस. अशा कठोर शब्दात श्रीरामांनी सुग्रीवाची कान उघाडणी केली आणि पुढे म्हणाले, आता यापुढे तू माझ्या परवानगी वाचून काहीही करू नकोस. दुसऱ्या दिवसापासून युद्धाला सुरुवात करावी असा विचार ठरला. पण त्यापूर्वी रावणाला पुन्हा एकदा सामोपचार रुचतो का म्हणून कुणीतरी मुत्सद्दी शिष्टाई करता पाठवण्याचे ठरले. सर्वानुमते वालीपुत्र अंगद किष्किंधेचा युवराज याला पाठवायचे ठरले. अंगद शिष्टाई करता रावणाकडे आला.
रावणाच्या दरबारात त्याने रामाचा पक्ष कसा बरोबर आहे, त्याच्याशी सलोखा करणे कसे हिताचे आहे, हे सभेला पटवून दिले. पण पराक्रमी पुरुष मानी असतात या नियमाला रावणही अपवाद नव्हता. अंगदाच्या भाषणाचा त्याच्यावर काहीही परिणाम तर झाला नाहीच. उलट तो म्हणतो, अंगदा, रावणाच्या जीवनात फक्त 2च गोष्टी संभवतात. एक सीतेसह लंकेच्या राज्याचा उपभोग किंवा मृत्यू. माझ्या जीवनात मी तिसरी स्थिती स्वीकारणे शक्य नाही. अंगदापूर्वी रावणाचे बंधू कुंभकर्ण व बिभीषणानेही रावणाला असाच सल्ला दिला होता. त्यावेळी रावणाने त्यांनाही असेच उत्तर दिले होते. हा रावण होता तरी कोण, कसा होता, हे आपल्यापुढे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते. ज्याच्यामुळे रामायणातील युद्धकांड घडले आणि ज्याचे निर्दालन करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला. हा रामायणातील रावण खलनायक आहे. अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह हे तमोगुणामुळे निर्माण होतात. असे तामसी लोक अधोगतीला जातात. याचे तंतोतंत दुर्दैवी उदाहरण म्हणजे रावण आहे. मानवांना सावध करताना श्री समर्थांनीही मना सांग पा रावणा काय झाले असा इशारा दिलेला आहे. पुलस्त्य ऋषींचा पुत्र विश्रवा यांच्यापासून कैकसीला झालेल्या 3 पुत्रांमध्ये हा श्रेष्ठ. रूपाने अत्यंत बिभत्स आणि काळाभोर. त्याला 10 कंठरेषा म्हणून त्याचे दशग्रीय नाव ठेवले. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. कैकसी रावणाला म्हणाली, याच्यासारखा हो. तो म्हणाला, याच्याहून अधिक होईल. यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग म्हणले, तेव्हा याने अमरत्व मागितले. ते अशक्य आहे असे ब्रह्मदेव म्हणताच हा म्हणाला, सुपर्ण, नाग, दक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि देव यांच्यापासून अवध्यता म्हणजे मला मृत्यू नको असे मागितले. मनुष्यादी प्राणी मला तृणासमान आहेत असे गर्वाने म्हणाला. ब्रह्मदेव हसत होते, कारण मानव जन्मातील रामाकडूनच तो मारला जाणार होता. कुबेराकडे असलेली लंका त्याने मिळवली बळाने. कुबेर कैलासावर निघून गेला. मयाची कन्या मंदोदरी हिच्याशी रावणाचा विवाह झाला. मंदोदरीपासून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले मेघनाद. लंकेचे वैभव अपरंपार होते. रावण उन्मत्त झाला. तो देवर्षी, गंधर्व, यज्ञ यांचा संहार करीत असे. उत्तम यज्ञाचा विध्वंस करीत असे. कुबेराने आपल्या कुलाला शोभेल असे वर्तन ठेव हे सांगणारा दूत पाठवला. रावणाने संतापाने त्या दूताचाच वध केला. आपल्या भावाशी युद्ध करण्यासाठी तो मोठमोठे राक्षस घेऊन कैलासावर गेला. हजारो यक्षांना ठार केले. कुबेरालाही गदेने मारले. त्याचे पुष्पक विमान पळवून घेऊन तो कैलासाहून निघाला. पुष्पक विमान कैलासावर अडले. नंदीने सांगितले, येथे शंकर क्रीडा करीत आहेत. इथे कुणीच जाऊ शकत नाही. कोण हा शंकर असे म्हणून रावण पर्वताच्या तळाशी गेला. तिथे वानरमुखी नंदी हातात शूळ घेऊन उभा होता. त्याला पाहून रावण हसू लागला. तेव्हा नंदीने शाप दिला की माझ्या वीर्याचे, माझ्या रूपाचे वानर तुझ्या कुळाचा नाश करण्याकरता उत्पन्न होतील. म्हणून देह मानवाचा पण रूप नंदीप्रमाणे शेपूट असलेले वीर पराक्रमी अशी वानर संस्कृती उदयाला आली.
नंदीकडे दुर्लक्ष करून बलशाली रावण पर्वत उलटवण्याला सज्ज झाला. महादेव शंकरांनी आपल्या पायाचा अंगठा दाबल्याबरोबर पर्वताखाली त्याचे हात सापडले. तो मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने रावित जग भयभीत झाले, म्हणून त्याचे नाव रावण पडले. जटाकटाह संभ्रमं भ्रमन्निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगध्वज ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणं मम. शिवतांडव स्तोत्र हे रावणाने स्वतः रचना त्याची केलेली आहे, आणि ही अशी शंकरांची स्तुती करून त्यांना त्याने प्रसन्न करून घेतले. शंकरांनी त्याला चंद्रहास नावाचे खड्ग दिले आणि याची अवज्ञा केलीस तर ते माझ्याकडे परत येईल असेही ते म्हणाले. यानंतर माजलेला रावण अनिर्बंध संचार करू लागला. युद्धकांक्षी रावण मोठमोठ्या राजांना युद्धात आव्हान करून आम्ही जितो आहोत असे म्हणायला लावत असे. असे करीत करीत तो अयोध्येला आला. इक्ष्वाकू वंशातील अनरण्य याच्याशी त्याने युद्ध केले. या युद्धात अनरण्य विव्हल होऊन भूमीवर पडला. तो म्हणाला, माझ्या वंशातील दशरथ पुत्र राम तुझे प्राण हरण करेल. परंतु मदोन्मत्त रावणाने ते ऐकले सुद्धा नाही. यमाबरोबर सुद्धा तो युद्ध करायला निघाला. तेव्हा ब्रह्मदेवांनी मध्यस्थी केली. हैहयाधिपती अर्जुनाशी याने युद्ध केले, पण पितामह पुलस्त्यांनी दोघांना अग्निसाक्ष सख्य करायला लावले. वालीला जिंकायला गेला तेव्हा वालीने यालाच बगलेत मारून सागरात खाऱ्या पाण्यात येथेच घुसमटून काढले. तेव्हा रावणाने त्याच्याशी सख्य केले. थोडक्यात काय तर स्वसामर्थ्याने फुशारून तो सर्वांवर सत्ता गाजवू पाहत होता, पण त्यालाही पराभव पत्करावाच लागला. पण तरीही तो अतिशय उन्मत्त होता. ऋषी, मानव, दानव आणि वानर या साऱ्यांवर त्याने आपला वचक बसवला होता. सगळ्यांना धाक निर्माण केला होता. सर्व ऋषीजनांचे यज्ञ तो मोडीत असे. रावण उन्मत्त होऊन वालीला पुष्पक विमानातून धरायला गेला खरा, पण वालीने गरुड सर्पाला धरतो त्याप्रमाणे रावणाला काखेत पकडले. घाबरून रावणाने वालीशी तह केला. वाली युद्धात जिंकला, पण तहात हरला. अग्नीच्या साक्षीने त्यांनी सख्य केले. जणू मानव संस्कृती आणि राक्षस संस्कृती यामध्ये वानरांची पाचरच रावणाने मारली. कुशध्वज महर्षींची कन्या वेदवती तपस्या करीत असता रावणाने तिच्या केसाला धरून ओढले. तिने आपले केस उपटून अग्नीत प्रवेश केला. तुझ्या वधाचे निमित्त होण्यासाठी मी पुन्हा उत्पन्न होईल असे ती म्हणाली. तीच जनक कन्या सीता म्हणून निर्माण झाली. एकदा रावणाशी रंभेची भेट झाली. तिचा विवाह रावणाचा पुतण्या कुबेराचा पुत्र नल कुबेराशी ठरला होता. होणाऱ्या सुनेवरच रावणाने बलात्कार केला. पुंजिक स्थला नामक अप्सरेवरही त्याने असाच अतिप्रसंग केला होता. तेव्हा नल कुबेराने शाप दिला, हा रावण जर कोणाही स्त्रीशी तिची इच्छा नसताना तिच्याशी अतिप्रसंग करेल तर त्याच्या मस्तकाचे तुकडे होतील. तेव्हापासून रावण अनिच्छा असलेल्या स्त्रीशी घाबरून समागम करत नसे. सीतेला ती अनुकूल व्हावी म्हणून रावण तिचा सारखा अनुनय का करीत असे याचे उत्तर या शापात आहे. जनस्थान म्हणजे दंडकारण्य. दुष्ट प्रवृत्ती रावणाचा सर्वांनाच धाक बसलेला असताना श्रीरामांनी दंडकारण्यात 14 वर्ष वनवासासाठी प्रवेश केला. दुष्टांचे हनन हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे या जाणीवेने त्यांनी राक्षसांचा वध केला.
अकंपनाकडून ही बातमी कळताच रावण संतप्त झाला. त्याच्या सल्ल्यावरून तो मारीच्याकडे जाऊन सीतेला पळवण्यासाठी मदत मागायला आला. पण हा नाशाचा मार्ग आहे असे मारीच्याने सांगितल्यावर तो परत फिरला. परंतु हे नाट्य इथे संपणारे नव्हते. शूर्पणखा रामावर भाळली. लक्ष्मणाने तिला विद्रूप केले तेव्हा सुडाने पेटून उठलेल्या तिने प्रथम रावणाला चेतवले. हा राम कोण असे रावणाने विचारल्यावर शूर्पणखेने श्रीराम लक्ष्मणाचे वर्णन करून श्रीरामांची सुंदर भार्या तुझ्यासाठी घेऊन ये असे पटवले. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने दिवस 9 भाग 4. शूर्पणखेने श्रीराम लक्ष्मणाचे वर्णन करून श्रीरामांची सुंदर भार्या तुझ्यासाठी घेऊन ये असे रावणाला पटवले. मारीचाच्या मदतीने रावणाने कपटाने सीतेचे भ्याडपणे हरण केले. तिला अशोकवनात राक्षसींच्या पहाऱ्यात बसवले. स्वतःचा वैभव संपन्न महाल दाखवून वश करण्याचा प्रयत्न केला. हनुमंताने तिचा शोध घेतला. सुग्रीवाच्या मदतीने युद्धाची जय्यत तयारी झाली. सागर सेतूवरून श्रीराम लंकेत येऊन पोचले. प्रथम हनुमंताने दूताच्या भूमिकेतून सीता परतवून दिल्यास युद्ध होणार नाही असे रावणाला सांगायचा प्रयत्न केला. विभीषणानेही युद्ध न करण्याचा सल्ला रावणाला दिला, पण रावणाने त्याची निर्भत्सना केलेली आहे. रावणाच्या हेरांनीही वानर सैन्याचा अंदाज घेऊन श्रीरामांशी सख्य करण्याचा सल्ला दिला, पण रावण त्यांच्यावरच रागावला. रावणाचा मातामह माल्यवान यानेही रामाशी संधी कर असा सल्ला दिला, पण रावणाला तो सहन झाला नाही. उग्र तपश्चर्या करून वेद पुराणांचे ज्ञान रावणाने संपादन केले होते, पण या दैवी संपत्तीचा उपयोग सद्धर्मासाठी न करता तो सर्व सज्जनांना उपद्रवकारक ठरला. अनार्य वृत्तीने आसुरी संपत्तीचा तो धनी झाला. त्याचा नाश करून समाजातील सर्व थरातील मानव, पशुपक्षी, अन्य प्राणी यांच्या जीवनात शांतता यावी म्हणून विष्णूला दशरथ पुत्र श्रीरामांच्या रूपाने मानव अवतार घ्यावा लागला. श्रीराम लक्ष्मण हे या वानरांसह लंकेला पोहोचले, परंतु आता खरे आव्हान होते ते मानव, वानर आणि राक्षस या तीनही विभिन्न संस्कृतींचा सामना होणार होता. वानरांनी लंकेत प्रवेश केला तेव्हा लंका नगरी कंपित झाली. या सामर्थ्यवान वानरगणांनी रम्य ही स्वर्गाहुनी लंका अशा वैभव संपन्न निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नगरीत प्रवेश केला. ती सुवर्ण लंका होती, पण तिचे वैभव म्हणजे आसुरी संपत्ती होती. देवांनाही अवध्य होशील असा वर रावणाने ब्रह्मदेवांकडून मागून घेतला होता. त्याच्याजवळ पराक्रम होता, बुद्धिमत्ता होती. देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्याची निग्रह निष्ठा होती, परंतु त्याद्वारे प्राप्त झालेली शक्ती त्याला विनाशाकडे नेणारी होती. अस्त्रविद्या, मंत्रविद्या, वेदविद्या संपन्न असा तो विद्वान राक्षस होता. त्याच्याजवळ शस्त्रास्त्रांचा विपुल साठा होता, परंतु स्वबल आणि अहंकार या उन्मादाने तो मदांध झाला होता. कामी आणि कपटी होता, म्हणूनच सीतेचे अपहरण करून तो तिला आकाश मार्गाने घेऊन आला. त्याच्याजवळ आकाश मार्गाने जाण्याची शक्ती होती. त्याला मायावी विद्या अवगत होती. एकंदरीत सगळेच राक्षस रावणाचे आप्त बंधू कुंभकर्ण हे बलाढ्य महाकाय होते. त्यांचे शौर्य, क्रौर्य,
मानवाच्या तुलनेत असीम होते. त्याला अपवाद होता तो फक्त रावणाचा भाऊ बिभीषण. तो राक्षस असून महादुष्ट महादुर्गुणी रावणाचा सख्खा भाऊ मात्र हा अत्यंत सद्गुणी होता. आर्य वृत्तीचा विद्वान, अस्त्र निपुण, राजनीतिज्ञ होता. तपाचरणाने त्याने त्याचे अंतःकरण शुद्ध झालेले होते आणि म्हणूनच श्रीरामांनी बिभीषणाला लंकेचे राज्य देण्याचे आश्वासन देऊन त्याची मदत घेतली. रावणपुत्र इंद्रजित रावणापेक्षाही सामर्थ्यवान होता. त्याच्याजवळ असामान्य शक्ती होती. अशा राक्षसगणांचे भरभक्कम साह्य, रावणाचे स्वतःचे सामर्थ्य व समर्थ हेर खाते या पार्श्वभूमीवर श्रीरामांनी शाखामृग वानरांचे साह्य घेऊन राक्षसांशी युद्ध करण्याचे आव्हान पेलले. शेवटी रावणाने आपल्या सैन्याला युद्धासाठी बाहेर पडण्याची आज्ञा दिली. धूम्राक्ष, अकंपन, प्रहस्त या बलशाली योद्ध्यांचा पराभव झाल्यावर दुसऱ्या दिवशी युद्धाला रावणाचा भाऊ कुंभकर्ण तो आला. श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केल्याचे ऐकून रावण अतिशय दुःखी झाला. अतिकाय अशा या राक्षस पुत्राचा वध झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाच्या अस्त्र शस्त्र विद्येविषयी त्याला आश्चर्य वाटले. त्रिशिरा, कुंभ, निकुंभ, मकराक्ष यानंतर त्याने पाठवले. त्यांचाही या युद्धात वध झाला. धिप्पाड आणि महापराक्रमी असे राक्षस युद्धात मारले गेले. रावणाने केलेले सीतेचे हरण बिभीषणाला अजिबात आवडले नाही. तो रावणाला म्हणाला, तुला श्रीरामांच्या बाणाने ठार झालेले मी पाहू शकत नाही. असे सांगून समुद्राच्या पैल तीराला असलेल्या वानरांना त्याने सांगितले, मी दुर्वृत्त रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण आहे. सीता रामाला परत कर असे सांगूनही रावण ऐकत नाही. म्हणून मी बायका मुलांना सोडून श्रीरामांच्या आश्रयाला आलो आहे. त्यांना तसे सांगा. बिभीषण आपल्या अनुयायांसह श्रीरामांच्या पायावर शरण गेला. श्रीरामांनी अत्यानंदाने त्याला आलिंगन दिले. लक्ष्मणाला समुद्राचे जल आणायला सांगून राक्षसांचा राजा म्हणून बिभीषणाला अभिषेक करण्यास सांगितले. बिभीषणाने रामांना अनेक प्रकारे सहाय्य केले आहे. समुद्र ओलांडण्यासाठी समुद्राला शरण जा हा सल्ला बिभीषणाने रामांना दिला. रावणाने श्रीरामांच्या सैन्यात पाठवलेल्या हेरांना ओळखणे, अमात्यांकरवी लंकेच्या सैन्याचे निरीक्षण करून लंकेश प्रवेश कसा करावा, 4 अमात्यांसह मानुष वेशात लढण्याची संमती श्रीरामांनी बिभीषणाला दिली. धर्मात्मा बिभीषणाला निष्कंटक लंकेचे राज्य प्राप्त होईल असा निरोप श्रीरामांनी अंगदाकरवी रावणाला पाठवला. मायावी इंद्रजित इतरांना दिसत नव्हता, पण इंद्रजिताच्या मायावी शक्तीची यानेच श्रीरामांना कल्पना दिली. बिभीषणाच्या सल्ल्यानुसार वटवृक्षाच्या पोकळीत मायावी रूपात इंद्रजित शिरण्यापूर्वीच लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला. त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून रावणाला मूर्छा आली. महापराक्रमी वीरपुत्राचा मृत्यू झाल्यामुळे रावण दुःख संतापाने वेडापिसा झाला. तो रणांगणात येऊन त्वेषाने लढू लागला. त्याचा सासरा मय दैत्याने रावणाला एक अमोघ अशी शक्ती दिली होती. त्या शक्तीचा आजवर त्याने कधीही उपयोग केला नव्हता. आज मात्र स्वतःच्या वीरपुत्राच्या मृत्यूला कारण झालेल्या लक्ष्मणावर त्याने त्याचा प्रयोग केला. लक्ष्मण धाडकन मूर्छित पडला. रामांच्या हृदयावर जणू वज्राघात झाला. अत्यंत व्याकुळ होऊन ते लक्ष्मणाजवळ येऊन शोक करू लागले. केवळ माझ्या प्रेमाखातर हा कोवळा तरुण आपली प्रेमळ माता
आणि सुंदर पत्नी यांना सोडून माझ्याबरोबर वनात आला. याला मृत्यू आला असेल तर मला अयोध्येत जाण्याचे काहीच कारण नाही. सुषेण नावाचा वानर या ठिकाणी रामांचे सांत्वन करतोय. लढाईला निघालेल्या सैन्याबरोबर वैद्यकीय पथके असावीत ही कल्पना रामायण काळातही अस्तित्वात होती हे यावरून दिसून येते. कारण रामांचे सांत्वन करणारा सुषेण हा एक निष्णात वैद्य आहे. तो मुद्दाम सैन्याबरोबर आलेला आहे आणि त्याने रामांना सांगितले की लक्ष्मणाला केवळ मूर्छा आली आहे. मला त्यावरील उपाय माहिती आहे. वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की द्रोणागिरी पर्वतावरून हनुमंताने 4 वनस्पती आणल्या. संजीवनी, विशल्यकर्णी, सुवर्णकर्णी आणि संधानी अशा त्या 4 वनस्पती होत. यातील संजीवनी वनस्पतीच्या रसाने मूर्छा नाहीशी होते. विशल्यकर्णीच्या रसाने शरीरात गेलेले बाणाचे टोक किंवा शस्त्रांचे अवशेष बाहेर पडतात. सुवर्णकर्णी आणि संधानीच्या रसाने जखमा लवकर भरून येतात. सुषेण म्हणतो की या वनस्पतीचा रस उत्तम प्रकारे निघावा यासाठी त्या सूर्योदयापूर्वी आणाव्यात. हनुमंत हा अति वेगवान आणि बुद्धिमान, त्यामुळे या कामगिरीवर त्यालाच पाठवले. तो द्रोणागिरीवर पोचेपर्यंत संध्याकाळ झाली. वेळेच्या आत पोचायला हवे म्हणून सुषेणाने वर्णन केलेला द्रोणागिरीचा भागच आपल्या सामर्थ्याने उखडून हनुमंताने आणला. श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव, जांबवंत इत्यादी मोठे वीर ब्रह्मास्त्राने निश्चेष्ट पडले. तेव्हाही हनुमानाने हिमालय पर्वतावर जाऊन सर्वौषधीमय पर्वताचे शिखरच आणले. काम होताच परत उड्डाण करून त्याने ते जागच्या जागी ठेवले. हिमालयात जाऊन दिव्य औषधीयुक्त पर्वत सुषेणाच्या सांगण्यावरून तो घेऊन आला. हनुमंताची ही उत्तुंग कामगिरी आणि अचाट शक्ती मन थक्क करणारी आहे. युद्ध समाप्तीनंतर सीतेचे विचार जाणण्यासाठी श्रीरामांच्या आदेशाने हनुमंतच गेला. अयोध्येला जाऊन भरताला साद्यंत वृत्तांत हनुमंतानेच दिला. बळकट, टणकपणा, काटक, उत्साह, धैर्य, शौर्य यांचा परोत्कर्ष म्हणजे हनुमंत. तो कधीही थकत नसे. यावरून त्याची शारीरिक, मानसिक शक्ती ध्यानात येते. हनुमंताचा पराक्रम, सेवाभाव श्रीरामांच्या पराक्रमाला विधायक ठरला, ज्यामुळे राक्षस कुलाचा नाश करणे सुलभ झाले. श्रीराम भक्त, श्रीराम सेवक हनुमंताची रामायणातील ही अजोड अतुलनीय कामगिरी. अयोध्येहून परततानाही हनुमंताने श्रीराम भक्तांची सोबत मागितली. तो म्हणाला, राजा, जोवर या पृथ्वीवर रामकथा नांदेल तोवरच माझे प्राण शरीरात राहोत. माझे मन अन्यत्र न जाओ. तुझ्या ठाई माझे प्रेम नित्य राहो. श्रीराम आणि हनुमंत हे भिन्न नाहीतच. हनुमंतांची आत्मबुद्धी, आत्मज्ञान स्वतःला श्रीरामापासून वेगळा समजतच नाही. श्रीराम प्रभूंच्या पावन चरित्रात हनुमंत अविभाज्यच आहेत. हनुमंतांच्या योगदानाविना श्रीरामचरित्र अपूर्ण आहे. असा हा चिरंजीवी हनुमान. आणि म्हणूनच आज जिथे जिथे श्रीरामांची कथा सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतांसाठी स्वतंत्र आसन ठेवतात. कारण हनुमंत सूक्ष्म रूपाने तिथे विराजमान होतात. रामरूपी अंतरात्मा दोष नासती. हेच खरे. सुषेणाने वनस्पतीचा रस काढून उपचार केल्यावर लक्ष्मण शुद्धीवर आला. एवढेच नाही तर एखादा मनुष्य झोप झाल्यावर जसा ताजा तवाना होऊन उठतो तसा तो तरतरीत झाला. रामांना अत्यंत आनंद झाला. हनुमंतावर आधीच त्यांची फार मर्जी बसली होती. आता तर त्यांना तो फारच प्रिय झाला.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाला जिवंत पाहून रावणाला अतिशय क्रोध आला आणि तो स्वतः युद्ध करायला आला. रावणाचे बरेचसे सैन्य, त्याचे मुलगे, नातू, मंत्री आणि बंधू हे रणांगणात मारले गेल्यामुळे रावण खूपच चिडलेला होता. अत्यंत निकराचे युद्ध तो करीत होता. श्रीरामांनी कुंभ निकुंभ, प्रहस्त, इंद्रजित, कुंभकर्ण, शूर्पणखा यासारख्या राक्षसांचा नाश केला. युद्धात असंख्य वानर राक्षस मारले गेले. स्वतःचे सामर्थ्य हीच ज्याची दाहक शक्ती असा अग्निरूप रावण म्हणजे जणू काय महाकाय वृक्षच किंवा वृषभ अशी विशेषणे रावणाला येतील. अशा रावणाशी समोरासमोर युद्ध करण्याचा प्रसंग येऊन ठेपला असता अगस्त्य मुनींनी श्रीरामांना 3 वेळा आदित्य हृदय स्तोत्र जपण्यास सांगितले आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ.